The balloons, yes. The table shows the sales of electric bulbs on different days of week. Okay. Observe the pictograph. याला पिक्टोग्राफ म्हणतात. And answer the following questions. आनंद पाटील, अनया, साई गांगुर्डे बरोबर आहे. वन रेशो काय आहे मला सांगा बरं. एक बल्ब बरोबर किती बल्ब? स्केल काय आहे स्केल? वन बल्ब इज इक्वल टू 5 बल्ब्स. ओके. आपल्याला काय विचारलंय? हाऊ मेनी बल्ब्स वेर सोल्ड ऑन थर्सडे. गुरुवारी टोटल बल्ब किती विकले असतील अनया? बघा, 1 2 3 4 5 6. येथे 6 दिले. वन बल्ब इज इक्वल टू 5. 6 into 5, 30 बल्ब्स. ओके. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन बी. बघा, अँगल जी एफ डी तुम्हाला शोधायचा. आता अँगल जी एफ डी कुठे आहे? जी एफ डी. बघा, मी ज्याला रेड पेनने ज्याला दाखवतोय तो आहे अँगल जी एफ डी. याचं मेजरमेंट तुम्हाला शोधायचं. अँगल 2 म्हणूया. याला 3 4. लिनियर पेर दिसतोय तुम्हाला? लिनियर पेर अँगल. या लिनियर याचं जर 60 आहे तर अँगल 3 कितीचा होईल मला सांगा पटकन. अँगल 3 जो दिसतोय त्याचं मेजरमेंट होईल 120 डिग्री. ओके. येस. आता हे जे अँगल आपल्याला तयार झालेले दिसत आहेत, याला अँगल 1 म्हणूया, याला अँगल 2. अँगल 1, अँगल 2. आता इकडे बघा, हे लिनियर पेर अँगल आहे बघा. ज्याला मी रेड पेनने दाखवतोय, हा 60 डिग्री, हा 120 डिग्री. येस सृष्टी तेवती करेक्ट. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. तुम्ही म्हणाल कसं आलं? इकडनं पण लिनियर पेर अँगल तयार होतोय का सांगा बरं मला. होतोय. आणि हे पॅरलल लाईन मुळे तयार झालेले अँगल आहे. मला सगळ्यांनी सांगा, अँगल लाईन डीसी आणि लाईन ए बी पॅरलल आहेत का? सृष्टी देवती. येस. आणि पॅरलल लाईनवर जे अँगल तयार होतात, हे 4 अँगल. आपल्याला हा जर 60 दिलाय, हा 120. याच्या समोरचा हा पण 60 असणार, हा 120 असणार. दोघांचं बघा, इथे पण लिनियर पेअर अँगल तयार झालाय. लिनियर पेअर. ओके. 120. Following line graph shows the number of employees recruited in different years in a company. एका कंपनीमध्ये एम्प्लॉईजचं रिक्रुटमेंट केलेलं आहे. स्टडी द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. फाइंड द सम ऑफ एम्प्लॉईज. सम करायची, ऍडिशन. रिक्रुटेड इन मॅक्झिमम अँड मिनिमम नंबर ऑफ गिवन इयर्स. आता मॅक्झिमम किती आहेत? 62. सोहम 62 मॅक्झिमम 62. मिनिमम
मिनिमम किती आहेत? हाऊ इज अ मिनिमम? मिनिमम 32. मॅक्झिमम कोणत्या वर्षी होते? 2022 मध्ये मॅक्झिमम एम्प्लॉई रिक्रूट केले. आणि मिनिमम केव्हा आहे? मिनिमम कोणत्या वर्षामध्ये आहे? 2021. साई गंगुर्डे. आणि दोघांची काय करायची? सम किती होते? 94. 94 इज अ करेक्ट आन्सर. ओके. बरोबर, सार्थक चुकलंय. The line graph shows the quantity in kilogram. लाईन ग्राफ काय दाखवतोय? क्वांटिटी इन किलोग्रॅम. किलोग्रॅम मध्ये दाखवतोय. व्हेजिटेबल सोल्ड बाय 4 वेंडर्स. वेंडर्स किती मला सांगा बरं? वेंडर्स, वेंडर्स म्हणजे भाजीपाला विकणारे व्यापारी. वेंडर्स आर 4. प्रियांशू करेक्ट. आपल्याला काय म्हटलंय? स्टडी द ग्राफ अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. क्वेश्चन खाली बघा. फाइंड द डिफरन्स बिटवीन द क्वांटिटी सोल्ड इन किलोग्रॅम बाय वेंडर 2 and 4. वेंडर 2 आणि 4 ने विकलेला भाजीपाला मला सांगा किती होतोय? वेंडर 2 आणि 4 ने. आता वेंडर 2 आणि 4 त्यांना मी सर्कल केले बघा. वेंडर 2 चा किती किलोग्रॅम आहे? 72. वेंडर 4 चा किती आहे? 84. दोघे मिळून किती झाला? प्रांजल कारंडे गुड. दोघे मिळून झाला 156 किलोग्रॅम. वेंडर 1 अँड वेंडर 3 दोघांची सम करायची पूर्वी 72. सॉरी, 2 and 4 म्हटलंय ना. 1 and हे घ्यायचं आपल्याला. 1 and 3 हे आहे 60. 60 + 55. 115 kg. आणि दोघांमधलं काय शोधायचं? आरुष बडक. आरुष बडक चुकलं नाही रे बाळा. आरुष बडक, वेंडर 2 आणि 4 ची सम आली 156. वेंडर 1 आणि 3 ची सम आली 115. दोघांमध्ये डिफरन्स शोधायचा. डिफरन्स शोधायचा म्हणल्यावर काय करणार गायकवाड प्रियांशू? सबट्रॅक्शन करायची. 6 - 5 1. 5 - 1 4. 1 - 1 0. 41 किलोग्रॅम. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. श्रेया प्रकाश, आरोही राऊत. The following pictograph shows the number of baskets sold by shopkeeper in first 4 days of week. आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये दुकानदाराने विकलेल्या टोपल्यांची संख्या दाखवतो. बास्केट. मंडेला किती सेल झाले होते सांगा बरं मला? मंडेला किती सोल्ड झाले सांगा पटकन. अनया भोसले, बास्केट किती सोल्ड झाल्या मंडेला? 7. यस सोराली. ट्यूजडेला 5. वेनसडे 3. थर्सडे 4. टोटल काउंट करा. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे टोटल किती झाल्या अनया गवारे? 12, 15, 19. 19 सोल्ड इन 4 days. 4 दिवसात 19 विकल्या. 19. इफ द शॉपकीपर स्टील हॅज 21 बास्केट. 19 सोल्ड झाल्यावर सुद्धा शॉपकीपरकडे 21 पडलेले आहेत, विकलेल्या नाही. आहे तशा त्याच्याकडे शिल्लक आहेत. शॉपकीपर स्टील हॅज, अजून त्याच्याकडे आहे. देन फाइंड द नंबर ऑफ बास्केट्स इनिशियली. मग सुरुवातीला टोटल बास्केट किती होत्या? इनिशियली म्हणजे सुरुवातीला होत्या 40. सोल्ड झाल्या 19. रिमेनिंग राहिल्या 21. इनिशियली देअर वॉज अ 40 बास्केट. क्षितिजा, दारुणकर, प्रज्ञा, यस. समजलं? इकडे बघ. ही समोरची बाजू जर 9 सेंटीमीटर आहे बघा,
तर ही किती होईल मला सांगा बरं. ही जर 9 आहे तर त्याच्या समोरची ही पण 9 सेंटीमीटर असणार. ओके. आता मला सांगा, ही इथे 3 दिलंय बघा, याच्या दोघांच्या मधलं मेजरमेंट 3 आहे. तर हे जे वर दिसतंय हे 3 सेंटीमीटर होणार. खाली किती रे? 12 सेंटीमीटर. हे थ्री आता इथला मधला भाग किती सेंटीमीटर होईल सांगा बरं मला. जो नाहीये पण हा भाग आपल्याला घ्यायचा आहे. हा, ज्याला मी एबी नाव देतोय, हे किती सेंटीमीटर होईल? ज्याला मी एबी नाव दिलंय हे आहे 6 सेंटीमीटर. हे 9 सेंटीमीटर. हे 3 सेंटीमीटर. बघा, 3 दिलंय ऑलरेडी. मोजा बरं आता किती होतात. कॅल्क्युलेट करा. गायकवाड प्रियांशू कॅल्क्युलेशन करा. 9 and 3 12. हा भाग किती होईल मला सांगा बरं. हा भाग किती सेंटीमीटर होईल? ज्याला मी लाल पेनाने दाखवलंय तो भाग किती सेंटीमीटर होईल? यातून 3 मायनस करायचे. हा भाग 3 बघा. तर हे 9 होतील. 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर. 9 3 12. 12 9. 21. 21 6. 28. 28 and 9. 37. 37 and 3. 40. 40 and 9. 42. 42 and 12. 54. मोजून बघा, 54 होतंय. 54 इज करेक्ट आन्सर. अन्वी पवार बघ इकडे. ही 9 सेंटीमीटर आहे. त्याच्या समोरची बरोबर 9 सेंटीमीटरची असणार. हा जो पार्ट आपल्याला 3 सेंटीमीटरचा इंडिकेट केलाय, याचा अर्थ ज्याला मी पेनाने दाखवतोय तो पण 3 सेंटीमीटर आहे. 3 सेंटीमीटर. ही जी ज्याला मी सर्कल करतोय 12 सेंटीमीटर, या दोघांमध्ये जर इथे जो डिफरन्स आहे 3चा आहे. कोणता? हा जर 3 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे, बघा, 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, तर हा जो वरचा जो भाग दिलाय आपल्याला, हा 6 सेंटीमीटर होतोय. हे पार्ट 6 सेंटीमीटर होत आहे. आता या सगळ्यांच्या लेंथचं मेजरमेंट करायचं प्रांजल कारंडे, अर्णव कुराडे. काय करायचं? मेजरमेंट. 9 + 3 12. 18 24 30 33 42 and 12. मोजून बघा स्नेहा शिंदे. 54 होते.